मंडळी, सूळ परिवार असं कुस्तीतलं एक मोठं कुटुंब आहे की त्या पलवानात, त्या घराण्यामध्ये अनेक असे पलवान झालेले आहेत. बऱ्याचशा पलवानापर्यंत आपण जाणार आहोत आणि कुटुंबाची एकत्र मुलाखत घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण उपमहाराष्ट्र केसरी पलवान चंद्रकांत सूळ यांच्या इथं आलो. आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. वस्ताद, स्वागत आहे. आपण नमस्कार. बरेच वर्ष झालं आपली मुलाखत घ्यायची, आज योग आला. काय चाललंय बऱ्यापैकी आता? एकदम छान चाललेलं आहे सर, लाल मातीच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने. तर एकंदरीत तुमची कुस्तीबद्दल आपण बऱ्याचदा ऐकण्यात आलेलं आहे की जुने जाणकार पलवान सांगत असतात. कुस्तीच्या व्यतिरिक्त आता सध्या काय करताय तुम्ही? थोडं आपल्या प्रेक्षकांना ओळख करून द्या. म्हणजे कुस्ती सोडल्यानंतर जसं कुस्तीला आपण 100% देऊन आपण मेहनत करत होतो किंवा उदरनिर्वाह, आता उदरनिर्वाहासाठी व्यावसायिक निवडलेला आहे आणि त्या व्यवसायात जसं कुस्तीसाठी 100% आपण समर्पण द्यायचो, तसंच आता व्यवसायासाठी देऊन सुस्थितीत आहे. सर्व भावंड पण सगळे व्यवसायात आहेत, कोण नोकरीला आहेत, सगळं एकदम गरिबीतले आहेत, तसे ठीक आहेत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने. त्यावेळेस तुमच्या वेळेस अशा बरेचशा कुस्त्या तुमच्या अविस्मरणीय झाल्या असतील. 2000 कितीचे महाराष्ट्र? 2000 म्हणजे मुन्ना लाल शेख ना? मुन्ना लाल शेख. तो अधिवेशन कुठं झालेला? जालनामध्ये झालं. 2002 साली जालनामध्ये ते अधिवेशन झालं. एकूण किती कुस्त्या कराव्या लागल्या? 5 कुस्त्या करायला लागायच्या. फायनलची यांच्याबरोबर आली. हा, मुन्ना मातीतलंच खेळायला? नाही, मी मातीतूनच खेळत होतो. आणि ते मॅटवर? मुन्ना लाल शेख हे मॅटवरून खेळायचे. त्याच्या अगोदर कुस्त्या कोणाकोणाबरोबर? एक पहिले पडले होते काहीतरी, काळभोर म्हणून आहे होते पुण्याचे. राहुल काळभोर नाही, दुसरे काळभोर पिंपरी चिंचवडमधून खेळले होते. त्यांच्यावर पहिली कुस्ती आली. त्याच्यानंतर पुढची कुस्ती होती ती शहीद चौस, पण त्यावेळेस मातीतूनच होते. शहीद चौस आणि हे होते लोणारे, प्रवीण लोणारे आणि शहीद चौस आली. माझी आणि क्वार्टर फायनल असेच एक लूज पडलेली होती कुस्ती. आणि अशा त्याच्यात तुमचे संजय सावंत होते, विकास जाधव होते मातीतून. विकास जाधव म्हणजे तुमच्या इथले का? विकी जाधव? नाही, विकास जाधव आपले भोसरेचे. विकास तात्या. हा, विकास तात्या. त्याच्यानंतर अमृत मामा भोसले, दत्ता गायकवाड, चंद्रास निमगिरे, असे मेघराज कटके. म्हणजे त्यावेळेस सर्वजण मातीत होते फक्त. चांगले होते पलवान, सगळे टॉपचे होते. हे माती विभागातून सगळे आम्ही जण होतो. गादी विभागातून भरत मेकाले, मुन्नालाल शेख, तिकडे पण चांगले होते की अमोल बुचडे होते, असे बरेचसे तिकडे पण पैलवान होते. ते ज्युनियर मधूनच परत आले ना सर्व. तुमचे बंधू आबा सूळची जी बॅच होती चांगली, तीच फळी तुमच्या याच्या पण चांगली टॉपची फळी होती. त्याची बॅच आमच्यापेक्षा लहान, 4-5 वर्ष. हा लहान बॅचचा होता आमच्या. तो 5 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान होता. माझा बारका 3 नंबरचा भाऊ आणि तो बरोबरीच. आता मातीतनं तुम्हाला 5 कुस्त्या करावं लागल्या? 5 कुस्त्या करायला लागल्या. कोणत्या पैलवानावर आल्या? पहिली काळभोर. कोण काळभोर? हा, पुण्याची काळभोर. त्याच्यानंतर दुसरे एक नाव आठवत नाहीये. त्याच्यानंतर विकास जाधव, तात्या भोसऱ्याचे. तात्यांच्याबरोबर सेमीफायनल आले. त्यांनी संजय सावंतांना हरवलं आणि ते सेमीफायनल आले. पलीकडे शहीद चौसला प्रवीण लोणारेंना हरवलं. मॅटवर शहीद चौस खेळायचे? नाही, मातीतूनच सगळे होते. प्रवीण लोणारेंनी शहीद चौसला हरवलं. इकडं अमृतमामांनी चंद्रासला हरवलं, निमगिऱ्यांना. आणि इकडं मी प्रवीण लोणारेला परत त्याच्यानंतरच्या क्वार्टर फायनल हरवलं. नंतर मी सीमेला आलो. सीमेला विकास त्यांची माझी आली. आणि इकडं दत्ता गायकवाड वर्सेस अमृतमामा भोसले, अशा 2 सेमीफायनल आल्या. आणि ह्याच्यातून दत्ताभाऊंना अमृतमामाने हरवलं, ते मातीतून फायनलला आले. इकडे विकास तात्यांना मी हरवून मातीतून मी फायनलला आलो. आणि परत अमृतमामांची माझी झाली. आमची काहीतरी 5-2 झाली कुस्ती. अमृत मामाची तुमची फायनलला कुस्ती आली मातीतली सुवर्ण पदकासाठी. मातीतला जो गोल्ड घेतो ना त्याच्यासाठी अमृत मामाची माझी मातीतील फायनल विजय झाला. हा, त्याच्यात मी 5-2 विजय झालो. आणि तिकडं भरत मेकाले आणि मुन्नालाल शेख ही मॅटवरची फायनल, सेमीफायनल आले. आणि मुंबईवाल्यावर त्यांची फायनल आले मुन्नालाल शेखचे. आणि वरती मग शेवटची किताबासाठीची मुन्नालाल शेखची आणि माझी आले. तसे लॉट्स तुम्हाला बऱ्यापैकी पडले? हा, लॉट्स मला बऱ्यापैकी. काय पहिल्याच याला जर तुमचं शहीद चौस सोबत किंवा
दत्ता गायकवाड सोबत पडले असते तर म्हणजे टफ फाईट झाली असती कदाचित. शेवट लॉटचा पण विषय आहे. हा, परंतु मातीतील तुम्हाला गोल्ड घ्यायचंय बरोबर तर तुम्हाला सर्वांना हरवायचंय. हरवायचं कारण ती लॉट्स वरचा विषय कुठे असणार आहे की मिडल साठी असेल. Middle साठी पण असणार. जर तुम्हाला गोल्ड घेऊन फायनलला जायचंय, हम्म, वरती जायचं, हम्म, तर तुम्हाला सर्वांना हरवण्याशिवाय गोल्ड घेता येणार नाही. हम्म. आणि त्यात काय झालं की सईद चाऊस फुल फॉर्मला होते, हा, हा, त्यांना तेवढं. प्रवीण लोणारीने हरवलं. बरोबर नाहीतर क्वार्टर फायनलच माझी आणि सईद चाऊसची आली असते. पण सईद चाऊसना प्रवीण लोणारी हरवल्यामुळे प्रवीण लोणारी माझी आली. प्रवीण लोणारी मी हरवून सेमीफायनल आलो. दत्ता गायकवाडची कोणासोबत होती कुस्ती? अमृत मामा भोसले. बरं काय झाली होती कुस्तीची? खूप कुस्ती झाली. हा. दत्ता गायकवाड हे स्कोर पण त्यांचा होता. बर लास्टला अमृत मामा हे धोकादायक पैलवान होते. लास्टला त्यांनी ढाक मारली, त्यांचा ढाक हा आवडता डाव होता आणि सर्वांना माहित होता तरी ते मारायचे. मग त्याच्यातून त्यांनी दत्ता गायकवाडांना लास्टच्या क्षणात एक 15-20 सेकंदासाठी कुस्ती फिरवली आणि ते फायनलला आले. मग अशा प्रकारे दत्ताभाऊंना हरवून अमृत मामा आले फायनलला मातीत. आणि मातीत फायनल आल्यानंतर मग आमची मातीतील फायनल झाली. आता तुम्ही त्या स्पर्धेत खेळाडू होता, परंतु प्रेक्षक म्हणून एक तुम्हाला विचारतो की तुम्ही कधी कुस्त्या बघितल्या का त्या लोकांच्या? कारण की तुम्हाला कुस्त्या असते टेन्शन असायचं का बाबा यांच्या कुस्त्या एक प्रेक्षक म्हणून बघितलं का तुम्ही? ह्या मोठ्या पैलवानांच्या जे आता मी सांगितले ना, त्या सर्व पैलवान हे काही जोडीतले आमच्या होते, काही सिनियर होते की सईद चाऊस हे आमच्या बॅचचेच होते. परंतु अमृतमामाच्या यांच्या कुस्त्या आम्ही फडातल्या आम्ही लहान असताना त्यांच्या मोठ्या कुस्त्या आम्ही बघायचो. आणि दत्ताभाऊ हे सर्वजण सिनियर होते आम्हाला. सिनियर म्हणजे असं काही नाही की 2-4 वर्ष. हा ना, कारण ही भरत मेकाले असतील, मुन्ना लाल शेख असतील, हे सिनियर होते की आमची पण इच्छा असायची की मुन्ना लाल शेखची कुस्ती पाहायची. मग ज्यावेळेस आमची कुस्ती झाली की छोट्या जोडीतली कुस्ती झाली की आम्ही सर्वात जाऊन पुढे बसायचो. त्यावेळेस आमचं एक आकर्षण असायचं आमच्या त्या खेळाडूंविषयी की मुन्ना लाल शेख असतील, दिलीप सिंग गाडीवाले असतील, गुंडाजी पाटील असतील, अमृतमामा भोसले असतील, की ह्यांच्या कुस्त्या जवळून पाहायच्या. आणि ह्या पैलवानाविषयी खूप हे होतं, हे लोकप्रिय होते खूप. आणि ह्यांच्या कुस्त्या पाहण्यासाठी खूप धडपडायचो. सगळ्यात पुढे येऊन बघायची कुस्ती. पुन्हा वाटलं पण नव्हतं की ह्या पैलवानाबरोबर आपण खेळल, त्यांच्यावर खेळण्याचा योग येईल, कारण आमच्या दृष्टीनं खूप मोठी वाटायची पैलवान. त्यातील सगळ्यात अशी महत्वाची चांगली कुस्ती कोणती झाली तुमची? ह्या मराठी केसरी अमृता मामांच्या बरोबर. विकास त्यांच्या बरोबर पण चांगली झाली. विकास त्या पण धोकादायकच होते पैलवान, कारण विकास त्यांची आणि कोल्हापूरचे आहेत आपले संजय सावंत. मग ते पण खूप चांगले पैलवान होते संजय सावंत. मग त्या संजय सावंतांची आणि विकास त्यांची इतकी कुस्ती झाली की जशी की आता सातारच्या अधिवेशनात विशाल बनकर आणि सिकंदर शेखची ही जी कुस्ती झाली, सेम तशी कुस्ती झाली. साधारणतः माझ्या मते काहीतरी संजय सावंतांचा स्कोर विकास त्यांवर 7-0 होता. बरोबर. सर्वांना वाटलं की आरामशीर कुस्ती काढतील 7-0. त्याच्यानंतर कुस्ती चालू झाली तर त्यांचा डाव धोबी होता. धोबी डावावरती इकडं मार असं मारत त्यांनी खूप स्कोर केला. म्हणजे मध्ये काहीतरी 11-12 असे 12 आणि 10 असं 12-10 काहीतरी कुस्ती झाली त्यांची. आणि तुमचं आणि मुन्ना लाल शेखचे किती काय गुणफलक काय असेल? नाही, मुन्ना भाऊंच्या बरोबर कुस्ती झाली. ती कुस्तीत सुरुवातीलाच पहिल्या एक काय झालं की त्यावेळेस असं नव्हतं की कब्जाच घ्यावा, असं काही नव्हतं की तुम्ही लेग अटॅक केला आणि झोन पर्यंत नेलं तरी स्कोर असायचा. आणि शेवट अनुभवात माझ्यापेक्षा सरसच ठरले. ते रेल्वे तर आहेत का आता? हा, त्याच्यानंतर लागले रेल्वे. मग त्यांनी काय केलं की सुरुवात झाली, कुस्ती सुरुवात झाल्या लेग अटॅक केला आणि झोन पर्यंत नेला. असा पट नसता निघाला, परंतु झोन पाशी नेला. झोन मध्ये नेल्यानंतर तो एक स्कोर दिला आणि आत आणून पुन्हा त्यावेळेस पॅसिव्हिटी करायची आणि बसवायची. ह्याच ऍक्शन मुळे खाली बसवलं की थोडस आमचा भारंदाज डिफेन्स ह्या मॅट वरल्यांपेक्षा थोडासा कमजोर होता. मग त्याचा सामन्यात तोटा पण व्हायचा. त्याच्यानंतर हाफ भारंदाज मारल्यानंतर त्याच्यात 2 गेले. तो स्टॉप ठेवल्यामुळं अजून एक गेला. असं पहिल्या 20 सेकंदातच 4-0 स्कोर झाला. आणि मग त्याच्यानंतर मग तिथं जी कुस्ती बिघडली ती पूर्ण कुस्ती चेंज झाली. मग तसं तुम्हाला किती दिवस अगोदर महाराष्ट्र केसरीची तारीख डिक्लेअर व्हायची आणि किती कालावधी तुम्हाला प्रॅक्टिस साठी मिळायचा? 1 महिना 2 महिने कळायचं की महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन ह्या तारखेला आहे, अमक्या ठिकाणी आहे. निवड चाचणी व्हायची का असं डायरेक्ट? नाही, हे तर असं नव्हतं. कोल्हापूर सारखं नसायचं इथं.
की त्यावेळेस काहीतरी कोल्हापूरचे निवडायचे असं बरोबर. घेतलं नव्हतं. साताराच नाही ऑल महाराष्ट्रात विदाउट ट्रायल काही व्हायचं नाही. एखादा वरचा पण दावेदार महाराष्ट्राचा दावेदार पण जिल्ह्याला हारायचा. बरं बरं. त्यावेळेस सुनील फाळके हा. ते आमच्या तालीम संघाचे मोठे पैलवान. मग त्यांची माझी इथं जिल्हा चाचणीला चालती. मग ती बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या हारणारा पैलवान इथं ट्रायलला झाले. असं पण व्हायचं की एखादा चांगल्याच कुस्ती जिल्ह्याला पण यायची. त्यावेळेस असं नव्हतं की ह्या जिल्ह्यातनं ह्याने खेळा, त्या जिल्ह्यातनं ते खेळा. आपल्या आहे त्या जिल्ह्यातनं खेळायचं, त्या सगळ्यांना हरवायचं आणि वर जायचं. तुम्ही ज्यावेळेस उपमहाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेस किती मेडल तुमच्या घरात आले? मी उपमहाराष्ट्र झालो त्यावेळेस आबा छोटा होता, त्यांचं मेडल आबाचं फिक्स असायचं. संतोषचं माझ्या चुलत भाऊ आहे, त्याचं फिक्स असायचं. राजेंद्र छोटा होता, तो कुमारला खेळ होता. उत्तमचं असायचं. आता माझा छोटा भाऊ एपीआय आहे, त्याचं पण थर्ड मेडल आहे त्यावेळेस. बरोबर. आता एपीआय ते स्पर्धा परीक्षेतनं झालेत का असं कुस्तीच्या ह्याच्यात? नाही, ते पोलीस भरतीला उतरले. पोलीस भरतीला उतरल्यानंतर त्याच्यातून सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर ग्रॅज्युएशन होतं त्याचं आणि तो सायन्सचा विद्यार्थी होता. हुशार, अभ्यासात हुशार. हा, कुस्ती करत करत त्याला 10वीला 85% होते. आता मी 1-2 वर्षापूर्वी आलो, तुमच्यातलंच कोण आहे मला नाव लक्षात नाही, पण एक पहिलवान आहे कोणतरी तुमच्या तालमीमध्ये, एक अभ्यास करत होता बहुतेक मला वाटते काय स्पर्धा परीक्षा, आणि तो नोकरीला पण लागला 1-2 वर्षात. कोण नाव त्याचं? प्रदीप होता. कदाचित संजय सूळ आहे. संजय पण होता आणि प्रदीप. मी असंच बघितलं ते अभ्यास करत होता. पहिलवान काय करायला? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे, एमपीएससी का कशाचे तर मला सांगितलं ते. म्हणजे तुमचा परिवार शिक्षणालाही महत्व द्यायचं? होय, शिक्षणाला नाही. आमचं काय होतं, घरची परिस्थिती पूर्ण बेताची असल्यामुळे त्यामुळे करिअर म्हणजे फार हे गरीब पण नसायचे, म्हणजे खाऊन पिऊन सुखी आपलं कुटुंब असं. आता संजय सूळ कुठल्या याच्यात आहेत? आता ते मुंबई पोलीस आहे. अरे वा. संजय सूळ मुंबई पोलीस झाला. त्याचा छोटा भाऊ प्रदीप सूळ, तो पण संजय सूळ हिंद केसरीला गोल्ड आहे त्याचं. त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरीला पण त्याचे 2 मेडल आहेत. आणि त्याचा भाऊ छोटा राजेंद्र सूळचे सख्खे भाऊ. मग प्रदीप सूळ आहे, तो आता ट्रेनिंग करतोय पोलीस, तो पण पोलीस झाला आता. खरंच पण तुमच्या कुटुंबाकडनं आदर्श घेण्यासारखं आहे, कारण एवढं म्हणजे चांगले पलवान घडल्यात आणि आयुष्याचं त्यांनी सोनं केलं नोकरीच्या माध्यमातून. आता तुमचे भाऊ आहेत ते एपीआय, ते सख्खे भाऊ आहेत? हा, सख्खे भाऊ. आता ते स्पर्धा परीक्षेनं लागले, कुठे आहे ड्युटी म्हणजे जॉईन? आता एपीएमसी वाशी पोलीस स्टेशनला आहे कार्यरत. हा, एपीआय म्हणून. ते कुस्तीला चांगले होते का खेळाडू? हा, कुस्तीला खूप चांगला होता. परंतु सायन्सनं ऍडमिशन होतं. मग कॉलेज प्रॅक्टिकल करून प्रॅक्टिस करायचं. मग हे परत पोलीसमध्ये उतरलं. पोलीसमधून पोलीसला पण फर्स्ट रँक न झाला. त्याच्यानंतर पुन्हा एमपीएससी दिली पोलीस खात्या अंतर्गत, त्याच्यात पण पीएसआय झाला. आता एपीआय. आता पोलीस खात्यात त्यांच्या स्पर्धा असतात का कुस्तीच्या? असतात ना, तिथून मग खेळतो ना. हा ना, खेळ होता. आता बंद केलाय 2 वर्ष. तसं तुमचं शिक्षण काय झालं? माझं एमए फर्स्ट. माझं एमए फर्स्ट आहे. बीए माझं फर्स्ट क्लास आहे. चांगला आहे. एमए फर्स्ट पण फर्स्ट क्लास आहे. पण एमए सेकंडला मी पोलीस भरती झालो. पोलीस भरती झाली तुम्ही? नोकरी सोडली काय? हा, सांगतो ना तुम्हाला. 2002 साली मी पोलीस भरती झालो. बरोबर. उपमार्गदर्शक झाल्यानंतर 2 महिन्यात भरती झालो. सॉरी, 2 मेडलवर काय असंच आपल्या रेग्युलर? नाही, त्यावेळेस काय होतं की कॉलची भरती असायची. मग कॉलची भरती असायची तर ते अप्लायमेंट कॉल असायचे. मग ते कॉल फक्त आपल्याला नसायचे अलाउड, की सिनियरिटी प्रमाणे कॉल यायचे. परंतु आपल्याला फक्त खेळाडू म्हणून एंट्री द्यायची. पूर्ण सर्व ग्राउंड तुम्हाला करायचे. ग्राउंड सगळं केलं त्या सर्वसामान्य मुलांवर, आणि त्याच्यातून मेरिटला येऊन मग तुम्ही पोलीस भरती झाला. मग असं भरती तारीख माझी 3/3/2003 लक्षात पण आहे म्हणा. म्हणजे महाराष्ट्र केसरी झाले 1 वर्षामध्ये. हा, महाराष्ट्र केसरी माझ्या मते नाही, ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान झालं. 2 महिन्यात 3-4 महिन्यात मी भरती झालो. तुम्ही जॉईन झालात का काही दिवस? हा, 1.5 महिना मी ट्रेनिंग केलं. 1.5 महिना ट्रेनिंग केल्यानंतर वडिलांना काय ते आवडत नव्हतं पोलीस. म्हणजे एवढा मोठा पहलवान आपण उपमहाराष्ट्र, काय त्यांचं मत होतं त्यांचं मला माहित नाही. परंतु 2-3 वेळा आले, बोलले मला नाही आवडत हे, तू करू नकोस. का बरं? कारण काय? कारण की घरची पण परिस्थिती काय एवढं नाही. घरची परिस्थिती गरिबीचीच होती. मग तरी पण नोकरी असताना का नाही? माझा तर बेत तोच होता की सरकारी नोकरी असेल आणि भावंडांना, आपले छोटे छोटे भावंड होते. आता जो एपीआय आहे ही पोरं सगळी लहान होती. नोकरी सरकारी असल्यानंतर ह्यांना पण आपलं खुराका पाण्याला, जरी माझी कुस्ती सुटली, दुखापत झाली तरी ह्यांचं करू शकेल. परंतु त्यांना काय आवडत नव्हते. आणि तेव्हा पण नाही ना आज पण नाही. मी तर कधी वडिलांचं मोडलेलं नाही.
मग वडिलांनी सांगितलं आपल्याला नकोय, मग रिझाईन केलं आणि 1.5 महिन्याने मग परत आलो तालमीवर. वडील आता कुठे गावाकडे असतात? हा, गावी असतात, शेती करतात. आई वडील गावाकडे? हा, आई वडील आणि 2 नंबरचा भाऊ बरं. आणि त्याची फॅमिली गावी असते. आता घरात एकूण पोलीस किती आहेत तुमच्या? घरात आमच्या 16 ते 17 पोलीस असतात. 17 पोलीस? हा, चुलत भाऊ सगळे मिळून का नाही 16 ते 17. काय भाचे म्हणजे एखादं पोलीस स्टेशन तुमच्या घरात एवढं होईल हा, तेवढं. ते तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने. अभिमानाची गोष्ट आहे, खूप मोठी हे आहे हो. मला वाटतं एकमेव तुमचं महाराष्ट्रात घराणं असेल की पहलवान एवढं घरात. नाही, बरोबर आहे सर. कारण आमच्या पाहण्यात तर एवढं मोठं नाही, कुटुंब नाही. बरोबर. कुटुंब पण मोठं आहे आमचं. 135 आमची फॅमिलीचं आहे. बरं, एकत्र आहे का आता थोडं व्हायला? नाही, आता 135 एकत्र होऊ वाढलं शकत परिवार. नाही. हा, परंतु एका विचाराने राहतात, एका विचाराने एकत्र येतात सणावाराला, सर्व कुठलं तुमचे कुस्त्याचं मैदान असू द्या, एकत्र यात्रा असू द्या, उत्सव असू द्या, कुठलाही दिवाळी असू द्या, सर्वजण एकत्र येतात. जे आम्ही लहानपणी पण होतो तशीच टीम आमची आज पण असते. कधी मैदानी कुस्त्या कोणकोणत्या पहलवानावर झालं, थोडं आपण त्याच्यावर चर्चा करूया. त्यावेळेस तुमच्या बॅच मध्ये भरपूर असे स्टार पहलवान होते, खूप मोठमोठे पहलवान होते. तर आता त्यातील काही पहलवान आहेत की त्यांच्यासोबत कुस्त्या झाल्या असं थोडं नाव? सर, त्यावेळेस लहान जोडीतून आणि मी साधारणतः तसा उशिरा पैलवानकीत आलो. मी 10वीची एक्झाम दिली गावी. बरोबर. आणि 11वीला सातारामध्ये तालमीत आलो. मला तालमीत येताना पण काय झालेलं की येता 9वी मध्ये मी असताना मला वसंतराव कुस्ती केंद्रात ठेवलं, सूर्यवंश सरांपाशी. परंतु तिथे ठेवल्यानंतर मला नाही करमलं. 4-5 दिवसानंतर मी घरी आलो. त्याच्यानंतर म्हणलं लहान आहे बाळ. परत 10वीला मी गेलो 1 वर्षाने. 10वी नंतर मला आपले मराठीचे गोरख सरक बरोबर त्यांच्या बरोबर शाहूपुरीत पाठवलं. त्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी मी माघारी आलो रिटर्न. त्याच्यानंतर मग 3ऱ्या वर्षी ट्राय केला आणि 10वीची एक्झाम झाल्यानंतर सातारमध्ये ठेवलं आणि सातारमध्ये राहिलो. तर इथं आल्यानंतर सर्व मोठे पैलवान होते आणि त्यात विशेष करून डबल उपमहाराष्ट्र श्री बाळासाहेब पडगम भाऊ ते होते, अनिल गुंजाळ होते, काकासाहेब शेळके होते. अनिल गुंजाळ इथंच होते, सातारला होते. अनिल गुंजाळ होते, शशिकांत खोपडे होते, युवराज रुपनवर होते तुमचे. खूप मोठे पैलवान त्या पिरियडला. विजय बर्वे होते, रशीद काजी होता, विलास शेट्टे होते, खूप नाव होते. युवराज रुपनर यांचे बंधू ट्रॅफिक पोलीस विष्णू रुपनवर. विष्णू रुपनवर बघितलंय का व्हिडिओ पाहिला? तर मला सांगा, ते आता मी त्यांची मुलाखत घेणार आहे युवराज रुपनर. मी कधी बघितलेलं नाही, कधी ओळख नाही, परंतु त्या पलवान पण ते पलवान म्हणून कसे होते? खूप चांगले पैलवान होते. त्यांचं गावाकडूनच ते शिक्षण कमी होतं आणि ते रावसाहेब बाप्पा मगराचे नेमकं. मग त्यावेळेस आता कसं की कोल्हापूर किंवा पुणा, आता कसं खूप नाव आहे, सातारा, असे ठराविक तालमीची नाव होती. तर त्यावेळेस मगराचे नेमगाव खूप फेमस होतं आणि मैदानी कुस्तीला त्यांच्याकडे खूप एकापेक्षा एक पैलवान असायचे. आणि त्या तालमीत ते रावसाहेब बाप्पांपाशी होते. त्याच्यानंतर मग सातारला आले. सातारला आल्यानंतर इथं पण खूप मोठी जोड होते. तालमीत पण तुमच्या अनेक असे पहलवान होते ना, म्हणजे खूप चर्चेतली तालीम होती. आम्ही त्यावेळेस खूप लहान होतो. त्यावेळेस ज्यावेळेस आलो त्यावेळेस ज्यावेळेस कुस्त्याला निघायचो फडाला याला, तर आम्हाला जागा भेटायची नाही. का तर इतके मोठे पैलवान होते की ओपनच्या जोडीतील जवळजवळ 20-20, 25-25 पैलवान सातारा तालीम संघात असायचे. पीटी ठेवायला जागा नसायची. 125 ते 150 मुलं तालीम संघात असायची. आता जी नवीन इमारत होती तिथं जुनी तालीम होती. ही नवीन इमारत जागेवर जुनी तालीम होती. आहे का ती जुनी तालीम? नाही, ती जुनी पाडून नवी केली, त्याच जागेवर केली. बरोबर. आता भरपूर मोठी तालीम झाली, पण मुलं नाहीत एवढी. म्हणजे पहिले जे होते 150-200 एवढं नाही, कमी प्रमाणात. नाही, आता कमीत मुलं. आता 50 मुलं आहेत. त्याच्यात काय होईल की तालमीचं बांधकाम ती जुनी पाडली आणि जुनी पाडल्यानंतर नवी करण्याच्या नादात पोरं गेले ते तिकडेच. 3-4 वर्षे तालीम बांधण्यात गेले आणि मग 3-4 वर्षाच्या आता ह्या काळात की ती मुलं जी गेले ती गेलीच. मग आता परत नवीन तयार करत परत आता आबा असतो, राजू असतो आणि भाऊ कंटिन्यू असतात, सायरा भाऊ. मग ते एकत्र मिळून ते चालू आहे. त्यांनी आता 50-60 मुलं करत आणल्यात. आता कुस्त्याबद्दलच थोडं चर्चा करू आपण. कोण्या पहलवानासोबत कुस्त्या झाल्या? मुन्नालाल शेख ती स्पर्धेत झाली, मैदानी झाली का? हा, मैदानी. पण त्याच्या आधीच आमची 2 महिने मैदानी झाली कुस्ती. रहमतपूरमध्ये. काय झालं कुस्ती? रहमतपूरमध्ये वादग्रस्त कुस्ती झाली. परंतु पंच होते आंदळकर वस्ताच होते. हा, ते आमच्या कुस्तीला पंच ते होते. मग त्याच्यानंतर ते वादग्रस्त झाले, हे झालं. परंतु वस्तादांचा निर्णय योग्य होता काय त्यात? नाही, योग्य न योग्यपेक्षा एवढे मोठे पैलवान आहेत आणि त्यांनी डिक्लेअर केलं की मुन्नालाल शेख जिंकलेत. मग त्याच्यानंतर
कोणी नाही, सर्व नम्रतेने खाली आले. वादग्रस्त म्हणजे तशी काही नाही. म्हणजे त्यावेळेस पैलवान असं पंचांचा अंतिम निर्णय मानायचे, वाद करायचे नाही. ते किती मोठे पैलवान होते की त्यांच्या दर्शन घ्यायसाठी सर्वांच्या रांगा लागायच्या. ते आपल्या कुस्तीला पंच म्हणजे आणि आपलं भाग्य आपलं म्हणायचं. भाग्य की ती पंच होते आपल्याला, आणि त्यांच्या निर्णयावर आक्षेप घेण्या इतपत आपण इतके मोठं छोट्या नाही. माणसाचा प्रश्नच नाही. त्यामुळं वस्तादाने दिलंय ते योग्यच आहे असं मानूनच पैलवान खाली यायचे. असं नव्हतं की अशी झाली नाही तशी झाली नाही, हा विषय नव्हता नसायचा. झालं, पंचाने दिलं, पुन्हा कुस्ती लागणारच आहे ना. बरोबर. आणि एवढ्या मोठ्या पैलवानांपेक्षा आपण हुशार नाही ना, की त्यांनी दिलं, डिक्लेअर केलं, संपला विषय. आणि कोणत्या पैलवानाबरोबर झाले असे? मुन्नाला शेख बरोबर झाले. त्याच्यानंतर गुंडा पाटील तुमचे आमचे कोपर्ड्याचे काय झाले हो कुस्तीच्या? गुंडा पाटलांनी पाडलं मला. कधी, कुठे झाली? आमची कुंडलमध्ये झाली. कुंडलमध्ये साधारणतः आमचे 45-50 मिनिटं झाले असेल. ते तिथं पण काय झालेलं की सर्वजण पैलवान मोठे मोठे आलते. तर सर्वजण आल्यानंतर शक्यतो माझा नंबर यायचा तसं की त्या पैलवानाबरोबर कोण खेळाला तर मग मला खेळायला लावायचं. खेळायचं नाही गुंडा पाटला बरोबर? कोणच खेळायचं नाही. त्यांना फिरवायचं नाही, बाहेर जोडायची कुस्ती. तर त्यांचं कोणच खेळणार त्यांच्यावर. आणि ती पंच कमिटी म्हणायची की कुस्ती त्यांची लावायची. आता कुस्ती लावायची तर सर्वांना विचारलं. आता ती काय मी नावं घेत नाही, सर्वांना विचारलं पण कोणच खेळणार. आधी असे नेमायचे नाही, मैदानावर फिरूनच लावायचे काय? फिरवून पण नाही, बाहेर जोडायची कुस्ती. कुंडलमध्ये आज पण तीच पद्धत आहे. म्हणजे 1 नंबर जोडीला पण बाहेर जोडायचे? हो, 2-3 नंबरचे? हो, 1 नंबर नाही, 2 नंबर असलं काय नाही. तुम्हाला हातात धरलं, पुन्हा खेळायचं त्याने खेळायचं. आणि शक्यतो पहिलं काय होतं म्हणजे असं फळी नसायची 1 नंबरचा मोठा, 2 नंबरचा असं काय नाही, कधी कुठं काही कशी नाही, कसं पण नसायचं. एक लेंथ असायची, लाईन लेंथ म्हणतो आपण, त्याप्रमाणे असायचं. असं काय नसायचं की कोण पण कोणावर उठत नव्हतं. मोठा पैलवान त्याला मोठाच मानायची आणि त्याला मोठाच आदर करायची. त्यात समजा गुंडा पाटलांच्या बरोबर खेळायला तर आम्ही लहान होतो त्यांच्यापेक्षा. म्हणजे वयाचा विषय नाही, जोडीचा विषय होता. त्यांच्या छोटे जोड होत्या, काजी पैलवान असतील किंवा चंद्रहार पाटील असतील किंवा मी असेल. आम्ही छोटे होतो त्यांच्यापेक्षा थोडस जोडीनं. परंतु ते सिनियर पैलवान होते ना, आम्ही खालून यायला लागलो होतो. खालून यायला लागलो होतो पण त्यांच्या एवढं नव्हतं आम्ही. आणि मग त्यांच्याबरोबर कोण खेळा की पापा ते मेन पंच असतं, ते आले, मला म्हणले चंद्रकांत तुला खेळायला लागल. तर म्हणलं वस्ताद मीच होय. म्हणले हो, तुला खेळायला लागल. ठीक आहे म्हणलं, लावून टाका. आणि त्यावेळेस इतकं पंचांचा पण आदर करायचे की आमच्यात कधी हिंमत नव्हती की किती रुपये विचारायचे, पैसे विचार. हा, आणि ते पण कधी सांगत नव्हते. जा कपडे काढून खेळ, एवढंच असायचं. त्यांचा आदेश त्याचा कपडे काढायचे, न्यायचं, काय देतील ते घ्यायचं, जेवाय घालायचे सगळ्यांना पापा, आणि पाठवायचे. किती दिले त्या कुस्तीला तुम्हाला? त्या कुस्तीला 50,000 रुपये कुस्ती लावली होती कुंडलमध्ये. आणि त्या कुस्तीला माझ्या मते 20% आणि 80% होतं. जिंकणाऱ्याला 80% हारणाला 80%. तर साधारणतः 10,000 रुपये मला 20% पडलेल्याचे कमिशन आणि 40,000 रुपये वस्तादांना दिलं, गुंडा पाटलांना. जीव लावून कुस्ती करायची मग ते काटा कुस्ती? हा ना, आता शेवट संधी तुम्ही दिली. आणि शक्यतो काय व्हायचं की मोठ्या पैलवानावर बारकी आत्ता जगात होत नव्हतं की आपापल्या जोडी बघूनच खेळायचे आणि उगीच पैसे मिळतात किंवा काय नाही. आणि त्यावेळेस कुंडल मधली कुस्ती गुंडा पाटील वस्तादांबरोबर लागली माझी. तर ती कुस्ती मध्ये पैसे होते, 50,000 रुपये मध्ये. त्याच्यात जिंकणाऱ्याला तेवढं दिलं नाही, हारणारा दिलं. असलं काही नव्हतं की ते निम पैसे काय विषय नव्हतं. आणि पैलवान पण तेवढ्या आदराने हे करून घेऊन जायचे. असलम काजी बरोबर कधी कुस्ती झाली? असलम काजी बरोबर खूप झाले. नाही, स्पर्धेत नाही आमची कधी झाली. योगायोगाने गोकुळ केसरीला आली असती, पण त्याच्या गोकुळ केसरीमध्ये खेळलात आपण? हा, गोकुळ केसरीला मी किती राऊंड काढले? काय राऊंड नाही, मी एकच स्पर्धा खेळलो गोकुळ केसरी. त्याच्यात मी रनर अप झालो. बाकीच्या अशा कोणत्या स्पर्धेत, मुंबई महापौर केसरी वगैरे कुठलं काय काय? नाही, त्यावेळेस मुंबई महापौर असायचे, ठराविक स्पर्धा असायच्या. आणि त्या ठराविक स्पर्धेत म्हणजे त्यावेळेस भगवंत केसरी वगैरे असेल किंवा मीरा महेंद्र असेल, ही नसायचं. तुम्ही खेळात? नसायच्या स्पर्धा त्यावेळेस. म्हणजे वर्षभरात एखाद्या पैलवानाला मिळली म्हणजे ती मोठा खूप कौतुकाचा विषय असायचा. नाही, मैदानी असायच्या ना भरपूर, मैदानी कुस्त्या असायच्या. मैदानी खूप कुस्त्या असायच्या की जेणेकरून तुमचा सांगली भाग, कोल्हापूर भाग, शक्यतो करून सांगली भागाने पैलवान की त्यावेळेस पण असेल, आज पण असेल, त्याच भागाने ऊर्जित अवस्था ठेवली. चांगला आहे त्याची कदर करायची. जो खराब आहे तो येतच नव्हता फळाला. आणि तुम्हाला फिरवायची, एका राऊंडला इनाम वाढवायची. असं काही नव्हतं की ती ह्योच खेळायला पाहिजे आणि ज्याच्यात दम आहे त्यांनी आडवा खेळा म्हणायचे, असं काय नसायचं. आणि मध्ये पैसे असायचे. काही ठिकाणी तर तसलं पण नसायचं की ती पडणारला थोडस काय कमिशन, काय नाही, हारला तर
त्याने अंघोळ करायचे आणि निघून जायचं. त्यावेळेस खासबागला सारखं कुस्ती असायचे का हो? नाही, सारख्या मैदानच नव्हती त्यावेळेस. नव्हते काय? खासबागला मला एक 2 वेळा चान्स आला खेळायचा. बरं बरं. एकदा काय झालं की मोठं मैदान तुमच्या खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलं होतं, सदाशिव मंडलिक साहेब. हा, ते मैदान, त्या मैदानाला माझी 7 नंबरला कुस्ती होती. बरं. 7 नंबरला माझे दिलीप सिंग गाडीवाले. होय काय? झाली कुस्ती तुमची? नाही ना, दिलीप सिंग गाडीवालीचे हवाले होते बिजली मल्ल का काय? खूप बिजली मल्ल. मी घेतली मुलाखत, बघितली का त्यांची? हा, बघितली ना, तुमची बघितली ना मुलाखत. खूप बिजली मल्ल. त्यांची कुस्ती पाहायला खूप तुफान पब्लिक. हो, हवा होती. हा, मग आमची 7 नंबरला टाकली होती कुस्ती, की बारक्या जोडीत, म्हणजे मी बारक्यात आलतो आणि ते मोठेच होते. मग कुस्ती खूप होईल म्हणून कुस्ती घेतली होती खासबागला 7 नंबरला. तर ते 7 नंबरच्या कुस्तीला मी गेलो पण ते नाही आले. दिलीप सिंग गाडीवाले ते आले नाहीत त्या मैदानाला. ते नाही आल्यानंतर मला विजय केलं आणि मूड डाऊन झाला असणार, कारण खूप संधी आली होती तुम्हाला. नाही, मला म्हणून दिलीप सिंग गाडी बरोबर खेळायला नाही, फर्स्ट टाइम खेळायला मिळालं असतं म्हणून खुश होतो. पण नाही खेळले तरी पण मग आम्ही त्या संधीची वाट पाहायचो की त्याचे 15,000 रुपये इनाम दिले मला त्यांनी. 15 ठरले होते, काय ठरले पण नव्हते, तिथं दिल्यावर आम्हाला माहित झालं. 15,000 दिले आणि बसलो होतो. त्याच्यानंतर आमचे मराठी केसरी धनाजी पडतरे त्यांचे आणि संदीप राठे त्यांचे 18 इंटरनॅशनल. त्यांची कितीला होती कुस्ती? त्यांची माझ्या होती 2 नंबरला कुस्ती होती. 1 नंबरला कोणाची होती? 1 नंबरला दिल्लीवाल्यांचे, दोघं दिल्लीवाले होते काय, बाहेरचे होते. हा, बाहेरचे दिल्लीवाले दोन्ही पण होते, आपल्या दिल्लीचेच, इंडियाचे पण दिल्लीवाले. तर 2 नंबर ह्यांची होती. मग तो संदीप राठी पैलवान खूप मोठा होता, त्याचे 18 इंटरनॅशनल होते. संदीप राठी. हा, आता पण ते दिल्लीत काहीतरी एसआरपी प्रमुख, एसआरपीचे प्रमुख आहेत आता. आणि त्यांच्या 18 इंटरनॅशनल होते आणि त्यांचे हे महाराष्ट्र धनाजी पडतऱ्यांची कुस्ती होती. काय झाली कुस्ती? धनाजी पडतऱ्यांना काहीतरी लागलं होतं. बरोबर. हा, मग धनाजी पडतऱ्यांना काहीतरी लागले असल्यामुळे ते नाही आले. ते नाही आल्यानंतर संदीप राठींना फिरवायला लागले की मी आडवागे जायचो. बरोबर. मी आडवा गेलो की मला ती पंच कमिटी बाहेर काढायची. ती म्हणायचे तुझी जोड नाही, तू एवढ्या मोठ्यावर कसा खेळतो. मग त्यावेळेस सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या शेजारीच आपले साईराव भोवर भाऊ ते वस्ताच तिथे बसलेले होते. ते त्यांचे मित्र असल्यामुळे ते पण आलते वाढदिवसाला. तर ते वरून म्हणले की ते पंच मला ढकलायचे, मी त्याला अडवा जायचो संदीप पाटीलला, किंवा धनाजी पडते नाही तर मी खेळतो त्यांच्या जागेवर. मग त्यासनी वाटायचे काय की हे काहीतरी इनाम मिळतोय म्हणून हा पैलवान अडवा येतोय. तर ते मंडलिक साहेबांना मग शेवट भाऊंना सांगितलं, साईराव पवार भाऊंना, त्यांच्यामुळे संधी मिळाली. त्यांनी सांगितलं की हे करा, तुम्ही कुस्ती लावा आणि तुम्हाला वाटतं ना तसं इनामासाठी खेळतोय माझा पैलवान, देऊन नाही मी देतो ते इनाम, ते तुमचा इनाम मी ठेवतो आणि तुम्ही घ्या कुस्ती. मग ते मंडलिक साहेबांची दोस्ती असल्यामुळे मंडलिक साहेब म्हणले लावून टाका, ते खेळतोय पोरगा, कोण खेळणार त्याच्यावर. एकतर संदीप राठीवर कोण महाराष्ट्रातलं खेळत नव्हतं, कारण त्यांनी सुभेदार सदके साहेब, अशोक सदके साहेब महाराज केसरी, गुंडा पाटील आपले सेना केसरी, ह्या सर्वांच्यावर कुस्त्या झालत्या त्यांच्या. आणि त्याच्यामुळं त्यांची जोड माहित होती सगळ्यांना संदीप राठींची. मग ती कुस्ती आमची लावली तिथं. लावल्यानंतर मी गेल्या दुहेरी पटकारला खाली घेतलं की पोकळ किस्सा मारला. आमची 1 ते 1.5 मिनिटात कुस्ती संपली. तुम्ही जिंकली? हा, जिंकली. तर मला त्या पंचाने पण सांगितलं होतं, तुम्ही जिंकला तर 20,000 देणार तुम्हाला, आणि फिक्स हारणारच आहे तुम्ही, तुम्हाला 15,000 देणार. ठीक आहे म्हणलं, बसतात काय त्याचा नाही विषय. पण जिंकल्यानंतर मला 20 पण दिलं आणि मला पब्लिकनं पण तिथं 20 ते 25,000 रुपये बक्षीस दिलं. म्हणजे तुम्हाला बाजूला करणारा तोच व्यक्ती पंच होता का तिथं? नाही, असं बाजूला करणार असं नाही की, मग त्यांचं बरोबर होतं. म्हणजे आहेत त्यांना कटू माहिती आहे बाबा, नाही त्यांना माहित होते माझी जोड माहित होती. नाही, त्या वस्तांना सगळ्या खेळणारीच पोरं, खेळणारे वस्ताच होते. पण त्यांना माहित होतं की निश्चित माझी त्यांची जोड नव्हतीच, परंतु मी आडवं जायचो. मग त्याच्यातून ते म्हणले की हा, मग तुझी जोड नसताना तू कसं खेळतोय. मग ते जिंकल्यानंतर मला त्यांनी उचलून घेतलं परत. त्यांनी आपल्या प्रेक्षकांना मला ते नाव नाही सांगता यायचं की माझे मग ते मोतीबाग वगैरे मोठे पैलवान आहेत, मोठे पैलवान आहेत त्यावेळेचे. मला नाव नाही सांगता येतं कारण. आणि ते कुस्ती एक त्यांच्यावर झाली. त्याच्यानंतर राठी पैलवानला ते थोडंसं लागलं होतं मनाला, बारक्या संघ पडलं. बारक्या संघ पडलो आणि फसून पडलं. तर त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, प्रकाश जगताप म्हणून वसंतराव कुस्ती केंद्रात पैलवान होते सूर्यवंशरांपाशी. मग त्या प्रकाश जगतापांनी सांगितलं की, त्यांचा मला एक दिवशी कॉल आला 2 महिन्यानंतर की अशाची कुस्ती पैलवान तुम्ही करताय का राठी पैलवानाबरोबर. तर म्हणलं पैलवान
घ्या, काय त्याचा विषय नाही. तर ते म्हणले नाही तुम्हाला वाईट वाटू नाही की तुम्ही मला गावली ती घेतली कुस्ती, जिंकली तुम्ही आणि मी घेतोय कुस्ती. नाही म्हणलं माझं काय असं नाही, ते खेळत असतील तर घ्या ना, काय हरकत नाही. नाही म्हणजे त्यांची इच्छा आहे की त्यांना वाटलं फसून हारलं तर खेळायची मला एकदा. त्या राठी पलवानला खूप मनाला लागलं. मनाला लागलं त्यांच्या, का तर मी छोटा होतो आणि ते मोठे होते. मग म्हणले घेणार तर पृथ्वीराज कदम साहेबांच्या भावाच्या वाढदिवसानिमित्त तरुण भारत स्टेडियमला सांगलीला कुस्ती. मग तिथं कुस्ती आमची घेतली की मला म्हणले त्यांना काय वाटायचं की संदीप राठींबर मी अडवून पैसे मागेल की एवढं जिंकलेलं आहे असं. तर ते म्हणले इनाम किती द्यायचं, काय नाही म्हणलं तुम्हाला द्यायचं आहे ते द्या. आणि तरुण भारत स्टेडियमला घेतली कुस्ती. तर तिथं पंच आम्हाला ठेवले रावसाहेब आप्पा मगर. आप्पाने आधी सांगितलं कोणी व्यवस्थित कुस्ती करायची, अर्धा विरुद्ध कोणी पाडायचं नाही, पळायचं नाही, म्हणजे पण सांगतात तेच सांगाय. मग त्याच्यानंतर एक 30 मिनिटं कुस्ती झाल्यानंतर मी अर्ध डेंजर केलं. डेंजर केल्यानंतर मला म्हणले पळायचं नाही पहिलवान. आप्पा तुमचं समाधान होतं तर काय जाणार नाही. मग त्याच्यानंतर परत 45 मिनिटानंतर परत मी चित केलं. आणि पहिलं सर्वांच्या आधी आप्पाने, त्यावेळेस खिलाडूवरती पण होती, आप्पाने सगळ्याच्या आधी मला 1000 रुपये बक्षीस काढलं. पब्लिकने पण खूप बक्षीस दिलं. आणि पलवानांची प्रतिक्रिया काय होती त्यावेळेस? नाही असं काय नाही, तरी पण त्या पलवानला वाटत असं की पहिल्यांदा मी फसून चुकलो, नाही पण आता आमचं चुकून बसलो, पण नंतर नाही आमचं संभाषणच होत नव्हतं ना असं की ते दिलेलं असल्यामुळं. मग इकडे काय दिवसच यायचे. मग ते 2 वेळेस पाडल्यानंतर मग परत नाही आमची कुठे कुठे कुस्ती लागली. नाही तरी त्यांची बॉडी लँग्वेज सांगतच असेल ना, चेहरा एखाद्याच्या चेहऱ्याचा मानसशास्त्राचा जर अभ्यास केलो त्या चेहऱ्यावर अभ्यास कळली बाबा त्यांच्या मनात काय. नाही त्यांना समजलं ना की बाबा तिथं फसून नव्हतं, पण की कुस्ती बाबा चांगलीच आहे, हा खेळाडू चांगला आहे. आणि मला सर्वजण म्हणायचे पण आपल्या पैलवानात महाराष्ट्रातील की पैलवान तुम्हाला चांगली कुस्ती जमते त्याच्यावर, नाही तर तो आपल्यातल्या बाकीच्यांना सगळ्यांना ऐकत नाही. नाव खरं झालं असणार त्यावेळेस. हा ना, तिचं अविस्मरणीय कुस्ती. मग आमच्या वेळेस जास्त कुस्त्या नव्हत्या, पण ज्या काय भेटायच्या त्या अविस्मरणीय झाल्या. हरायचो जितायचो त्यावेळेच्या पैलवानाला आम्हाला तर कधी काय वाटलं नाही, आम्हालाच नाही त्या पिढीतल्या कुठल्याच पैलवानाला वाटायचं नाही. आज जिंकायचं उद्या हरायचं. कधी कधी आज तुमच्या पेपरची हेडिंग असायची असा असा विजय केला, कौतुक केलेलं असायचं. दुसऱ्या दिवशी पराभूत झाल्यानंतर तेवढी टीका केलेली असायची. खिलाडूवरती सगळे शिव करायचे आणि पुढे चालायचे. आणि हरल्यानंतर मनात एक निश्चय करायचे की आपण जी ठराविक आता मेहनत मारतोय ही मेहनत मारून सुद्धा आपल्याला पैलवान ऐकत नाही, त्याचा अर्थ ती फसून पडलो काय झालं असलं समजायचं नाही. ते एकच समजायचे की आपल्याला अजून मेहनत वाढवली पाहिजे आणि महिन्यातून महिन्याने अजून तयारी करून परत त्या पैलवानावर खेळायचं, अशी ईर्ष्या असायची. महाराष्ट्रातल्या कोणत्या पैलवानाबरोबर झाले कुस्ती चांगले मोठे मोठे? महाराष्ट्रातल्या मुन्नाल शेख, ते आपण गुड्डा पटलांबरोबर झाले. त्याच्यानंतर चंद्रास निमगिरे आणि माझी चंद्रास निमगिरे. मी उपमहाराष्ट्र झाल्यानंतर चंद्रास निमगिरे आणि माझी कुस्ती घेतली होती. त्यावेळी महाराष्ट्र केसरी झाले का चंद्रास निमगिरे? नाही ते नव्हते झाले. माझ्या मते त्याच वर्षी दुसऱ्या वर्षी झालं, तेव्हा मिळून झालतो नुकताच. 2000 ते मुंबईत झाले आणि 2002 ला मी झालो उपमहाराष्ट्र. त्यावेळेस त्यांना अमृतमाने हरवलं होतं. त्यावेळेस फॉर्मलाच असणार कारण फुल फॉर्म नाही, 115-120 किलो वेट होतं त्यांचं आणि फुल कमी वेज असायचं, आमच्याच एजचं होतं आणि खालनच फॉर्मला आलेले होते. मग त्यांचे आणि माझी मागरा आपल्या तुमच्या केतकी निमगाव इंदापूर पाशी, मग ते केतकी निमगावच्या कुस्तीच्या मैदानात आमची बरेच वेळ झाली. एक साधारणतः मला 55 ते 60 मिनिटानंतर बरोबर सोडवली कुस्ती, खालीवर झाली. पण खूप अटीतटीची कुस्ती झाली आणि कुस्त्या त्यावेळेस अटीतटीच्याच व्हायच्या. ही तुमचे 5 मिनिटं 3 मिनिटं असल्या कुस्त्या व्हायच्या नाही, कमसे कम अर्ध्या तासाच्या ह्याच्यावरती कुस्त्या व्हायच्या. मग त्यांच्याबरोबर झाली, असलम काजींबरोबर भरपूरदा झाली. असलम काजीवर मैदानी झाली? मैदानी पण झाली. काय झालं? नाही मैदानी आमच्या सामन्यात झालीच नाही कधी. मैदानीच झाली. सदाशिवनगर मध्ये मी हरवलं होतं त्याला. त्याच्यानंतर परत खासबागला झाली दुसरी, खासबागला त्यांनी मला हरवलं. त्याच्यानंतर मग विट्यात पण त्यांनी हरवलं. मग परत त्यांची मोठी जोड होत गेली आणि ती म्हणजे वाढतच गेलं एकदम, ते मोठी जोडीत गेलं एकदम. तिथनं पुढं चिखलवळला एक आमची झालती, चिखलवळला पण मला हरवलं, पण त्यावेळेस मी तगडा पडलो होतो. परंतु सदा मला वाटतं 40-45 मिनिटानंतर त्यांची ढाक लागली, मी धरून आणलं होतं, खाली बसवलं होतं. त्याच्यानंतर उठत उठत ढाक लावली, तसे उंची असल्यामुळं मी पुढे समोर येऊन हे झालो. पण तिथून पुढे मग परत 2 वेळा झाली, तर 2 वेळा त्यांनीच हरवलं. कधी रोहित पटेल वगैरे नितीन कुर्द यांच्याबरोबर कधी? रोहित पटेल बरोबर नाही झाली कुस्ती, कारण
त्यावेळेस जसं माझं संदीप राठींबर झालं तसं रोहित पटेलचं व्हायचं. बरोबर. खासबागला वगैरे आम्हाला फिरवायला लागली तर रोहित पटेल आडवं यायचं, ती छोटा म्हणून त्यांना बाहेर काढायचे. सेम असं झालं. त्याच्यानंतर चंद्रहार पाटलांबरोबर झाली. चंद्रहार पाटलांना आमची बरोबरी झाली 2 वेळा. त्याच्यानंतर सुद्धा वारणानगरला बॅच तीच का ते तुम्ही सिनियर थोडं? नाही, एकच बॅच आमची. असलम काजी असतील, चंद्रहार पाटील असतील, विनोद गोरे असतील, ही आमची बॅच एक. काय झालं चंद्रहार पाटला? चंद्रहार पाटलांनी वारणेत मला पाडलं. त्याच्या आधी आमची 2 वेळा सुटली होती बरोबर. चितळीमध्ये आणि अजून एका ठिकाणी माझ्यामध्ये तुमच्या इथं कोकरोडमध्ये असं 2 ठिकाणी बरोबर सुटली. त्याच्यानंतर वारणानगरला मला हरवलं. आणि कोणत्या परवाना बरोबर? आसाब अहमद बरोबर बऱ्याचदा झाले, सुटली बऱ्याचदा, कधी त्यांनी पाडले. कुस्ती चांगली व्हायची आमची. दिलीप सिंग गाडीबरोबर झाले, त्यांच्याबरोबर बारामतीला झाले, त्यांच्याबरोबर बरोबरी झाली, कधी त्यांना हरवलं. कल्लाप्पा शिरोळ तुमचे कोल्हापूरचे, त्यांच्यावर झाले, त्यांना पण हरवलं. त्यांनी एकदा मला पॉइंटवर हरवलं वारणानगरला. त्यामुळे कुस्ती 80-30च्या व्हायच्या. संजय सावंत बरोबर तुमच्या झाले शिराळा कारखान्यावरती, तिथं आमची बरोबरी झाली कुस्ती. असं वारणानगरला वारणानगरला माझ्या मते किती नंबर लावते कुस्ती वारणानगर? नंबर वारणानगरला खूप मोठे पैलवान यायचे, खूप यायचे. त्याच्यात कुस्ती लागणं हा तिथं. मग प्रकाश पाटील वस्ताद असायचे, त्यांचं विशेष प्रेम साताऱ्यावर असायचे. साताऱ्याची न चुकता ती कुस्ती. तालीम संघात होता का त्यावेळेस? आम्ही सुरुवातीपासून आम्ही शाहपुरी नाही, काय नाही. काय झालं, साताऱ्याचे बरेचसे परवाने शाहपुरी त्याच्या आधी असायचे. परंतु आम्ही तर आल्यानंतर आम्ही साताऱ्यातच स्टार्ट केली. साताऱ्यातच कांता तरंगे वगैरे तुमच्याच बॅचचे का? ते नाही, कांता ही छोटा, कांता ही आबाच्या बॅचचे. त्यांच्या पण म्हणजे थोडीशी बॅच पुढची मधली बॅच म्हणजे दोघांच्या. त्यावेळेस साताऱ्यात आणि कोणकोणते पहलवान होते चांगले मोठे तुमच्या वेळेस? माझ्या वेळेस सुनील आंधळे म्हणून होतं, सुनील अटकळे म्हणून होता, पिंटू फाळके आता नाही का आपण मगाशी विषय घेतला, बरोबर, पिंटू फाळके होते. आणि मग विजय बर्वे, काका शेळके, हे सिनियर होते आम्हाला थोडेसे. मग हे पण चांगले खूप पैलवान होते त्या पिरियडला. आता तालमीत सगळं तुमच्या भावंडाचं एकत्र जेवण बनवायचं का वेगवेगळं बनवायचं? नाही, भावंड एकत्रच राहायचो आम्ही. रूम असायची का पेटी असायची? रूम असायचे, ठेकेदारांचे रूम असायचे, त्यांच्याच रूम मध्ये आम्ही राहत होतो. त्यांच्यावर त्या रूम मध्ये साधारणतः आम्ही 15 ते 16 वर्ष भाड्याने राहिलो. आणि त्या रूम मध्येच आम्ही 10x10 रूम होते आमच्याकडे, आणि त्याच्याकडे लागून 1-2 रूम घेतले होते. 10x10च्या रूम मध्ये त्याच्यात 10 जण राहत होतो आम्ही. आणि ते 10 जणातले सर्व नॅशनल प्लेअर होते, घरचेच ना सगळे, सर्व घरचे नॅशनल प्लेअर होते. मग ते 10 संघ जेवाय बसले तरी ती एकत्र जेवायचं नाही. 5 वर बसायची स्लॅबवर आणि 5 जेवायची, ती वर गेल्यानंतर ती यायची जेवायला. स्वयंपाक कोण करायचं एवढ्या सगळ्यांनी मिळून? असं नाही, त्यात 3-3चं हे केलेलं होतं, तारखा ठरायचे. 2 पैलवान त्याच्यावर एक पार्टनर म्हणजे भाऊच. मग ती छोटी आणलेली असायची ना, की त्याला पण शिकायला मिळालं, शाळा पण शिकल, तालीम पण खेळल आणि स्वयंपाक पण करेल. आणि स्वयंपाकांचं असं काय ना, जो प्रत्येक पैलवान आहे का नाही, हा उत्तम आचार्य असतो. सर्व पैलवानांना स्वयंपाक हा उत्तम येतो. एखादी चांगली गृहिणी तिला पण मागे टाकतील, इतके सुंदर बनवते जेवण. पण आता तुमच्या सर्व काही 10-12 जण जे होते त्यामध्ये एखादा कुठला जर असेल की एखादं म्हणजे कुटुंबात कामचुकारपणा असो, वांडपणा करणं, ते राहतच होतं काय तुमच्या? नाही, काय होईल की मोठे पैलवान आता झाले की ती मोठ्या पैलवानापर्यंत ह्या विषय यायचा नाही. त्यांचं आपसातच खाली होऊन ती मिटून यायचं, रेडी होऊन सगळं होऊन. ही छोटी छोटी पोरं होती. आता हा बारका भाई आहे आपला, तसंच ती बारकिली होती. आणि त्यांच्यातच होऊन ती निघून यायची. त्यांचं ते मिटायचं, त्यांचं ती काय पोरं येतं म्हणलं खेळणार एकमेकाच, आणि भावंड आहे ती. पण ती मोठ्यापर्यंत येऊन देत नव्हती. आणि आली तरी काय बाकीचं त्यांना काय व्हायचं नाही. सकाळ त्यांची लढत घेतली जायची. मग त्या एकदा लढत घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत ती कधी भांडायची नाही. दूध वगैरे गावाकडनं यायचं काय? नाही, दूध बीत काय नाही गावाकडून. तिथंच आपण रतीब लावलेला असायचा. 20-30 लिटर 10-20 लिटर लागत असतं. मुलाच्या प्रमाण साधारणतः 2 लिटर एकाला लागायचं, 2-2.5 लिटर एक जण घ्यायचा. मग छोटा असेल तर त्याला 1 लिटर किंवा 1.5 लिटर असं मिळून मग ते 2-3 पार्टनरचं मिळून. पण तसं खर्च पण खूप येत असेल की घरच्यांना? खर्च खूप येत होता, परंतु काय झालं, परिस्थिती काय, इन्कम काय होतं? घरच्यांना काही इन्कम नाही. घरच्यांना शेतीतूनच काय इन्कम येईल ते. परंतु त्या पिरियडला काय झालं की मी स्टार्टला आलो. मी आल्यानंतर मी माझी साधारणतः 1-2 वर्ष गेली की मला 4 रुपये कुस्त्याचे मिळायला लागले. तुमच्या पैशाचा, माझ्या पैशांचा माझ्या भावंडाचा खर्च करायचा. हा मोठा झाल्यानंतर त्याने त्याची भावंड सांभाळ. असं एक मोठा कोण होईल की त्याने त्या मागच्या भावांना
शाळा करणे आणि तालीम करत करत त्याला खुराक पाणी करणे. जसं कोल्हापूरला काही कारखाने मानधनधारक पलवान आहेत व त्यांना दत्तक घेतात, त्याचा खर्च उचलतात बऱ्याचशा पलवानचं. बरोबर. तसं मग इकडे तुमच्या सातारा जिल्ह्यात तुमचं खर्च नाही, सातारा जिल्ह्यात असलं काय नव्हतं. सातारा जिल्ह्यात काय होतं की कोल्हापूरला तुमच्या माझ्या मते कागलचा शाहू कारखाना, कारखाना, ते घाडगे साहेब, गाडगे साहेबांनी तिथलेच बऱ्यापैकी कोल्हापूरचे पहिल्यांदा महाडिक साहेब पण बऱ्यापैकी महाडिक साहेब असतील किंवा ही असतील, तर ह्यांनी ते कागल कारखाना असेल इथे ते मानधनधारक कुस्त्या घेऊन ते, परंतु ते साताराचा काही विषय यायचा नाही. सातारामध्ये राहायचा, इकडे कोल्हापूरचे त्यांना मानधन चालू झालेलं असायचं, पुण्यातले इकडे झालेले असायचे, ही मधली मध्येच राहून जायची. परंतु ह्यांनी हताश न होता ही काय करायची, जास्त फड फिरायची, जास्त मैदाने फिरायची, त्यातून आलेल्या पैशातून खुराक पाणी भागवून जोड करत करत जायची पुढे. त्यामुळे हे कुणाचं असं कुणी द्यावं काय वाट बघायची नाही त्यातनं. परंतु सायरप पवार आता त्यांचा 100वा वाढदिवस झाला, हिंद केसरी आता त्यांनी हिंद केसरी स्पर्धा घेतल्यात. मग त्या हिंद केसरी स्पर्धा घेतल्यात तर त्यांनी दूध मला 2 लिटर एक त्यांचे साबळे भाऊ म्हणून होते, त्यांना सांगितलं होतं की त्याला 2 लिटर दूध देत जा रोज. मग असं इथले हाई लोकच मदत करायची थोडंफार भाऊंच्या ह्याने. पण भाऊनी म्हणजे साहेबराव वस्ताद पवारांनी म्हणजे खूप असं तालमीसाठी केलेलं त्या, कारण की बरेचसे पहलवान घडलेले आहेत तालमीत. साहेबराव भाऊंना होते का ते एकदम? ना, ते आज पण स्ट्रिक्टच आहेत, त्यावेळेस पण स्ट्रिक्ट होते ना, आज पण स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी ती तालीम संघ 17 तालीम संघात का नाही तालीम बांधण्यापासून श्रीरंगाप्पा असतील ऑलिम्पिक वेद ते असतील, भाऊ असतील आणि शिंगरे मामा आणि त्यांचे एक ग्रुप होता, त्या सर्व ग्रुपनं मिळून तालीम संघाची बाळासाहेब देसाई त्यावेळेसचे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे लोकनेते, मग त्यांनी त्या काळात ह्या पैलवान लोकांना ती जागा 3.5 एकर जागा आणि तालीम बांधून दिली. आणि त्याच्यानंतर ह्यांच्या चिकाटीनं आणि तिथून पुढे 60-65 वर्ष जी काय आज झाली ती सर्व त्या भाऊंच्याच मार्गदर्शनाखाली. मग त्यांच्याकडे खूप मोठे पैलवान घडले. ह्यांनी 1962 सालीच्या काहीतरी दरम्यान सातारा शाहू कला मंदिरला पहिलं मराठीचं अधिवेशन घेतलं. त्याच्यानंतर आता 3 वर्षापूर्वी झालं ते पण सातारामध्ये मराठीचं अधिवेशन घेतलं, ते भाऊनच घेतलं. छान घेतलेलं आणि सर्वात उत्कृष्ट माझ्या मते महाराष्ट्रातील आतापर्यंत झालेल्या अधिवेशनातलं सगळ्यात टॉप अधिवेशन झालं. बक्षीस कमी होतं, बक्षीस काय नव्हतं पोरांना, पण कुस्त्या चांगल्या. बक्षीस पण परत केलं, परत नंतर बक्षीस परत केलं म्हणजे गैरसमजात हा विषय झालेला होता, पण बक्षीस पण परत त्यांना सर्व बोलवून सत्कार करून हे केलं. कुणाचं हे केलं नाही आणि सर्वात चांगलं अधिवेशन पुन्हा एक खट कुस्त्या होऊन मराठीचं अधिवेशन एवढं टॉप पुन्हा झालं, तेच शेवटचं अधिवेशन माझ्यामध्ये चांगलं. त्याच्यानंतर मग परत एवढं 2 अधिवेशन व्हायला लागले, हे व्हायला लागले, परंतु ते अधिवेशन माझ्यामध्ये सर्वात खूप चांगलं मी पाहिलेलं उत्कृष्ट अधिवेशन. खरंच नक्कीच तुम्ही म्हणताय तसंच आहे, कारण मी पण बरेच अधिवेशन, पण मला शेवटचं अधिवेशन तेच होतं की चांगल्या कुस्त्या बघायला मिळाल्या त्या ठिकाणी. तसं आता मेहनत वगैरे काय काय करायचं तुम्ही? त्यावेळेस बाळासाहेब पडगम भाऊ हे तालीम संघात होते आणि ते तिथं सर्व मुलांना एक हात टाकणार, त्यांच्या एका हाकी सरशी खाली उठणार सगळे, आणि उठल्यानंतर पायऱ्या इथं आमच्या अजिंक्यताऱ्याला किल्ल्याच्या अजिंक्यताऱ्याच्या पायऱ्या, मग त्या तुम्ही पहा कधी आला. नाही, मी गेलो की मागच्या वेळेस जाऊन आला, व्हिडिओ पण केला तुमच्या तालीम संघाचा, पायऱ्याचा व्यायाम बघितला मी, किल्ल्यावर पण गेलो. मग त्या किल्ल्याच्या ज्या पायऱ्या येत्या त्या पायऱ्या आम्हाला वरदान होत्या साताऱ्यासाठी, आणि जवळच आणि त्या पायऱ्यावरती 2-3 वेळा खालीवर जसं जसं पाहिजे तसं ईर्षेने करायचे पहिलवान, आणि त्या पायऱ्या पडल्यानंतर कधी दम लागत नव्हता. बरोबर. आणि खाली येऊन एक 15ची बैठक, ती बैठक मारल्यानंतर लढत करायची फुल, आणि लढत केल्यानंतर सपाट्या असतील, रस्सा असेल, हे झाल्यानंतर परत अधिवेशन वगैरे जवळ आलं तर मग 9 ते 11 पर्यंत परत एक सेशन करायची. त्याच्यानंतर मग संध्याकाळी परत 4 ते 6 करायचे. असं मग जोर पण मारायचे. जोर साधारणतः बैठकी असतील 1500, साधारणतः लढत एक 40-45 मिनिटं तासभर करायचे. आणि त्याच्यानंतर आणि खदलू बदलून लावायचे ना, 3 जण जोडीतले उभी करणार. त्याच्यानंतर तुमच्यावर लढत झाली, तुम्ही थकत आला की लगेच दुसरा फ्रेशवाला येणार, ते दोन्ही थकत आले की तिसरा फ्रेशवाला सोडणार, तोपर्यंत ती पहिला ऍक्टिव्ह झाला असं त्याची लढत लावा. असं करून लढत फुल घ्यायचे, नको करायचे लढतीला. मला कोणत्या पण लढतीचा फायदा झाला जास्त, म्हणजे तुमच्यासोबत लढती कोण? माझ्या लढतीला तेच ना, आपले सुनील आंधळे म्हणून होते, बीडचे पैलवान होते, सुनील आटकळे होते, पिंटू फाळके होते, विजय बर्वे होते, हे विजय बर्वे असतील, विलास शेट्टे असतील, परत
बाळूभाऊ पण लढायचे, म्हणजे ते मोठेच होते तिथं पहिलवान. धनाजी पडतरे होते. बरोबर. धनाजी पडतरे पण इथं तालीम हा, धनाजी पडतरे महाराष्ट्र केसरी जातो इथनच झाले आपले. नाही, महाराष्ट्र झाले तेव्हाच कोल्हापूरला गेले, कुठल्या तालुक्यात? मोतीबागला होते, दादोमांच्या पाशी होते. परंतु सातारलाच होते, लहानपणापासून सातारलाच होते. त्यावेळेस खूप मोठे पैलवान होते आणि ह्या मोठ्या पैलवानावर लढतीचा फायदा झाला की, आणि त्याच्यानंतर हे पैलवान जरा कमी होतो आबा आमचा आला खालनं, संतोष आला. आबांची तुमची लढती तुमचा फायदा काही त्यांना व्हायचा का? हा ना, व्हायचा ना, एकमेकाचा होणार ना. कसं की मला समजा या सिनियरचा लढतीचा फायदा झाला, बरोबर, मग त्यांचा मला फायदा झाल्यानंतर परत ती सिनियर गेल्यानंतर तो लहान होता, लहानमधनं फुल फॉर्मला आलता खालनं, मग माझ्या लढतीचा फायदा आम्ही एकत्र लढायचो ना. संतोष असेल, आम्ही आबा असेल, मी असेल, मग ही सर्वजण लढत मग तिला एकमेकाच्या लढतीचा फायदा निश्चित होत गेला. त्याच्यात तुमच्या कोल्हापूरवरून परत क्षीरसागर सर पण आले इथं कोच म्हणून, त्यांचा पण फायदा पैलवानांना झाला आपल्या तालीम संघाच्या. तसे तुमच्या बाहेरच्या पलवानाबरोबर कुस्त्या कोण्या झाले का असं? पंजाब नाही कोणाला झालं. दिल्लीच्या संदीप राठींबरोबर 2 वेळा झाले तुम्हाला सांगितलेले. आणि बऱ्यापैकी मग नॅशनलला वगैरे गेलं. माझं ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला एकदा माझं 3rd प्लेस आहे इंडियाला, आणि बाकीच्या 2 वेळा त्याच्यात पण एकदा प्लेस अजून फर्स्ट किंवा सेकंड बसली असती. मग ती एक कुस्ती 7-0 स्कोर असताना गेली कुस्ती, डंकी मारले तसं बायपॉल गावलो. आणि गटात काय? गटातच ते नाही महाराष्ट्र केसरीच्या गटात साधारणतः 2000 साली मी 84 ला खेळलो. बरोबर. 84 ला खेळलो, 84 ला गोल्ड घेतलं. हा, कोणाबरोबर? सॉरी, 84 ला नाही, 76 ला खेळलो. 76 किलोला माझी कुस्ती आली मानसिंग कदम. बरोबर, गोल्ड ना तेव्हा. हा, त्यांच्यावर फायनल आली कुस्ती. त्याच्या आधी माझं कधीच बसलं नाही, 3rd पण नाही, सेकंड नाही, काय नाही, पहिल्यांदाच. 2000 साली 76 ला मानसिंग कदम बरोबर माझं फायनल आली, तिथं मला गोल्ड मिळालं डायरेक्ट. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी लगेच मी 84 ला खेळलो. 84 ला नांदेड अधिवेशनात तिथं राहुल काळभोर महाराष्ट्र झाले. मग त्या अधिवेशनात पिंटू काळे म्हणून खूप मोठे पैलवान होते. इंदापूरचे इंदापूरचे राईट सभापती होते काहीतरी. मग त्यांच्यावर कुस्ती झाल्यानंतर ते साधारणतः 8 ते 9 वेळा चॅम्पियन होते महाराष्ट्राच्या अधिवेशनात. बरोबर. ते खूप मोठी जोड होते. मग त्या गटात परत 84 ला मला गोल्ड बसलं त्या अधिवेशनात, आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी महाराष्ट्राला खेळून तिथं पण गोल्ड घेतलं. मी सलग 3 वर्षे 3 गोल्ड घेतले. 3 गोल्ड आहेत. 3 गोल्ड घेतले. आणि बाकीचे वगैरे मेडल नाही, मला सेकंड 3rd कधी बसलं तसं काय नाही, फक्त 3 वेळा बसला, ती पण 3 गोल्ड मिळाले. आणि त्याच्या मग नाहीच मग परत मिळेल मला सेकंड 3rd मला मिळेलच नाही. बरोबर. पण त्यावेळेस कुस्त्या चांगल्याच ना, 5-7 नाही, खूप चांगल्या कुस्त्या, 5 ते 6 कुस्त्या करायला लागतात, त्याशिवाय तुम्हाला गोल्ड बसू शकत नाही. आणि त्यावेळेस एकापेक्षा एक पैलवान असायचे. आणि त्यात सर्वात महत्वाचं काय होतं, कसबा बावडा असायचा त्यावेळेस फॉर्मला. कसबा बावडा कोल्हापूरचं, कोल्हापूरचं कसबा बावडा. त्यानंतर पाटील सर होते तिथं, बरोबर, त्या ठिकाणी. त्याच्यानंतर वसंतदाव कुस्ती केंद्र फॉर्मला होतं, तिथं सूर्यवंशी सर होते त्यावेळेस. आणि गोकुळ वस्ताद फुल फॉर्मला होते, बिरादर मामा होते. ह्या 3 तालमीतनं मेडल घ्यायचं म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्राने अख्ख्या खूप मोठा प्रयत्न करायला लागायचा की आपलं अख्खा महाराष्ट्र 1-2 मेडल, आणि समजा 13-14 तुमची गोल्ड येते, त्या 2 गोल्ड लयतले बाहेर. बाकीचे ह्या चांगल्या तालमीत, ह्या सामन्यावाल्या तालमी असायच्या, ह्यांच्यातच जायचे. मग त्यांच्यात मिळवायचं म्हणजे ती त्यांच्या हातातून मोठी शिकार काहीतरी ओढून आणले का. कधी राहुल काळभोर असो, दत्ता गायकवाड असो, संतोष गरुड असो, बरोबर, जे की गोकुळ वस्ताद तालमीचे पहलवान आहेत, खूप टॉपची तालीम होती, त्यांच्याबरोबर कधी कुस्त्या झाल्या का तुमच्या? नाही, हे मला सिनियर होते. राहुल काळभोर सिनियरच होते. ज्यावेळेस ते महाराष्ट्र झाले त्यावेळेस मी 84 ला गोल्ड घेतलं, आणि त्याच्यानंतर मग ते बंदच झाले खेळायचं. त्यावेळेस तुमच्या वेळेस कोण होतं असं टॉपला, असं चर्चा ज्याची हवा होती महाराष्ट्राच्या अधिवेशनला? नाही, अधिवेशन आहे असं, तो पिरियडच ज्याची म्हणजे कुस्ती कमिटी मैदानवाले त्याची कुस्ती घ्यायला जास्त डिमांड होती. त्या पिरियडला काय होतं, म्हणजे स्टार्टला ज्यावेळेस मी फुल फॉर्मला आलो त्यावेळेस असलम काजी, चंद्रार पाटील, चंद्रास निमगिरे, ही 3-4 ह्यांचे फॉर्मला होते. आणि ह्या 4 कोणा ना कोणाबरोबर तरी कुस्ती घ्यायची. त्याच्यानंतर नितीन खुर्द असतील, ही खालून आले. परत ही छोटी छोटी होती त्यावेळेस. ह्यांच्या त्यावेळेस 5000 अशा कुस्त्या लागत असेल, ज्यावेळेस आम्ही ओपनला खेळत होतो. आणि ह्यांच्याकडे आम्ही लहानमधनं गेलो आणि ओपनच्या बरोबर कुस्त्या लागायला लागल्या. त्यामुळं असं त्या प्रकारे खाल्लं. आणि त्यावेळेस हे असायचं, वाव असायचा, मोठ्या प्रमाणावर खेळायला मिळायचं. मुन्नाल शेख असतील, दिलीप सिंग गाडीवाले असतील, गुंडा पाटील असतील, ह्या पैलवानाबरोबर खेळायला मिळायला म्हणजे नशीब वाटायचं. आणि योगायोगाने परत सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, सर्वांबरोबर खेळायला मिळालं. हरलो जितलो पण सगळ्याबरोबर खेळायला आलं.
आणि तोच लय अभिमानाचा क्षण असायचा की बरोबर. ह्या पैलवानाबरोबर आपल्याला खेळायला मिळलं. वारणानगरला दिल्लीवाला एका पैलवानाबरोबर झाली ती कुस्ती. मग त्यावेळेस कोरे साहेबांनी स्वतः मला बक्षीस दिलं आणि खूप कौतुक केलं. बॅक थ्रोवर मी जिंकलो होतो. त्याच्यानंतर मग दुसऱ्या वर्षी ज्ञानेश्वर मांगडे पैलवान आपले आत्ताचे. बरोबर. हा, मग त्या वस्तादांबरोबर दुसऱ्या वर्षी वारणा कामगार केसरीला झाली. वारणा कामगार केसरीला तिथं त्यांना मी गिस्यावरती केल्यानंतर वारणा कामगार केसरी झालो. तुमच्या गोकुळ केसरीला एकदाच खेळलो. त्यावेळेस तात्यासाहेब कोरे होते का हो? नव्हते. विनय कोरे साहेबांनीच भरायचे. हा, कोरे साहेबच भरवायचे. कोरे साहेबांचं मैदान म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच. वारणानगरला ₹4 मिळायचे खुराकासाठी. बाकीच्या फळापेक्षा ती न मागता तिथं पब्लिक लय असायची हो. खूप पब्लिक असायचं. खूप पब्लिक असायचं आणि गोरगरिबांसाठी ती महिना 2 महिन्याचा खुराक द्यायचे. एवढं म्हणजे तिथं पैसे भेटायचे. सगळी वाट बघायचे 13 डिसेंबर कधी येते. आज पण वारणानगरला लवकर झालं. आज पण वारणानगरला कोणी इसरत नाही, कारण ती खूप कोरे साहेबांच्या प्रेमामुळं गोरगरिबांना खूप तिथं. कोरे साहेब स्वतः पैलवान होते काय? पैलवान निश्चित असतील. तालीम आहे त्यांची. नाही, निश्चित पैलवान असतील, कारण पैलवानावरती एवढं प्रेम करणारा मी राजकीय नेता पाहिला नाही की जे स्वतः मैदान संपेपर्यंत आत उभं राहणार आहे. जात नाही ते, म्हणजे थोडं अजिबात नाही. तिथं सगळे हात लावून बाहेर बसणारे माणूस नाही. स्वतः उभे राहणार. सुरुवातीपासून मैदानाच्या उद्घाटन पासून एंड करेपर्यंत माईक घेऊन स्वतः हात फिरणारा माणूस. प्रकाश पाटील वस्ताद असतील, ते असतील. ही माणसांच्यामुळं वारणानगरचं मैदान आणि सर्व गोरगरिबांच्या कुस्त्या घेणार आणि कुणालाही डावलणार नाही. सगळ्यांना साताऱ्यावर तर विशेष प्रेम होतं. साताऱ्याच्या बाळू कोरे साहेबांना ही सर्व पैलवानाची नावं माहित असतील. मोठे तर सर्व पैलवानाची नावं माहीत असतील आणि सर्वांवर समान प्रेम करणारा माणूस. म्हणजे कोल्हापूरचा तुमचा आहे म्हणून नाही, आमच्यावर पण त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करणार आहे. सांगलीचे असू द्या, दिल्लीवाला एखादा चांगला असेल, चांगल्या खेळाडू प्रेम करणारा माणूस. मग वारणानगरला पहिल्यांदा दिल्लीवाल्यावर झाले, त्यानंतर दुसऱ्यांदा ज्ञानेश्वर मांगडे पैलवानाबरोबर झाले. त्याच्यानंतर सुशील कुमार बरोबर माझी तिथे कुस्ती लावली वारणानगरला. सुशील कुमार आपल्या ऑलिम्पियन, त्यांच्यावर अशी लागली कुस्ती की ही जाऊन आलते दिल्लीला आधी, प्रकाश पाटील वस्ताद आणि बाकी त्यांची वस्ताद मंडळी. तिथे गेल्यानंतर सुशील कुमार बरोबर तिथं सतपाल पैलवानांनी महाबलीसनी शब्द दिलता की सुशीलची आम्ही कुस्ती लावतो. आणि इकडे आल्यानंतर कोणच खेळणार सुशील कुमार बरोबर. मला फोन केला, चंद्रकांत तुला खेळायला लागेल. अहो म्हणलं वस्ताद माझी कशाला, हो माझी कशाला त्यांच्यावर कुस्ती लावताय की दुसरे नाही का कोण? नाही म्हणले कोणच खेळणार, तुला खेळायला लागेल. खेळलो, मला हरवलो. सुशील कुमार वर खेळलाय? हो, सुशील कुमार वारणेमध्ये. वारणानगरला. कधी ती? साधारणतः ह्याच्या आधी असेल, 2002च्या पण आधी, म्हणजे 2000 किंवा 2000 सालीच. म्हणजे ते मातीत आणि मॅटवर पण, दोन्हीवर पण चालायचं? होय होय, मातीत पण खेळायचे ना. त्यांचं खूप हे होतं. मातीत लागली कुस्ती, मला हरवलं त्यांनी तिथं. परंतु प्रकाश पाटील वस्तादांनी, पण ते आम्ही शब्द मोडत नव्हतो वस्तादांचा की त्यांनी शब्द देऊन आल्यात आणि कोणच खेळणार आता. आता सर्वांनाच माहिती आहे वर्ल्ड नंबर 1 आहे, हरवू शकतो, तरी सुद्धा खेळायला लावलं वस्तादांनी. आणि खेळवलं आणि खुराकासाठी परत ₹25,000 दिले. म्हणले हे ठेवून अजून खुराक करून परत तयारी कर. पण तुम्ही जर पाडला असता तर भारतभर नाव झालं असतं. हा ना, वर्ल्ड नंबर 1 होते ते. म्हणजे चांगली झाली का खालीवर? नाही, खालीवर वगैरे झाले नाही. 1-2 मिनिटात, कारण त्यांचं खूप स्पीड होत आणि म्हणजे दबाव होता का त्या गोष्टीच्या? नाही, दबाव वगैरे कधी नव्हता. आम्हाला कधी दबाव जाणवलाय, कारण आमच्यापेक्षा सर्व जर मोठेच होते तर दबाव कोणाचा यायचा? फ्री माइंड खेळायचो. परंतु त्यातनं पण ज्याचा आपल्यापेक्षा टेक्निक उजवय तो हरणार त्याच्याबरोबर. मग त्यांनी हरवलं लगेच 2 मिनिटात हरवलं. परंतु भेट नव्हते, खेळत होतो आम्ही. असं नव्हतं की मोठा आहे खेळायचं नाही, असं काही नाही. हरलं, जिंकलं, पण खेळायची, निर्भीडपणे खेळायची. नक्कीच बराच वेळ झाला आपण गप्पा मारलेल्या आहेत आणि खरोखर तुम्ही चांगलं बोललात. एक वक्ता दिसताय मला तर तुमच्या बोलण्यावरून. नाही, वक्ता नाही, पैलवान चांगले बोलू शकतात. सर्व गुण संपन्न दिसताय. सर्वच पैलवान बोलू शकतात, परंतु पैलवानचा स्वभाव जरा लाजरा असतो आणि त्याच्यामुळे, नाहीतर असे पैलवान आमच्या आखाड्यात बोलताना थांबवायला लागतात. त्याच्यामुळे असं काही नाही, खेळाडूवरती असतील. राजकीय आखाडा कुठं गाजवताय वगैरे? नाही, राजकीय आखाडा नाही काय. आम्हाला एकच काम आहे आपलं. आता कुस्ती लाल मातीने चांगलं केलंय, चांगलं वागायचंय, चांगल्या शिस्तीत राहायचंय आणि जेवढं पैलवानाला काय सहकार्य करता येईल ते करायचं. आणि जे पैलवान कुस्ती सोडतील, काय करतील, त्यांच्यासाठी काय थोडंफार योगदान देता आलं, त्यांना पण व्यवसायात येण्यास मदत असू द्या किंवा काय असू द्या,
असं सर्वांच्या परीनं थोडं थोडं सगळ्यांच्या आशीर्वादाने सर्व सहकार्याने होऊन जातंय ते. नक्कीच मंडळी, बराचसा वेळ झाला. आता काय प्रेक्षकांना काय संदेश आहे का तुमचा? प्रेक्षकांना या संदेशापेक्षा पैलवानला पहिला संदेश मला द्यायचा आहे की तुम्ही स्वतः मनापासून मेहनत करा. जुने पैलवान होते, आपण हिंद केसरी आपले महाराष्ट्राचे झालेले माने भाऊ असतील, आंधळकर वस्ताद असतील, खंचनाळे अण्णा असतील, सावर्डेकर वस्ताद असतील, हे एकापेक्षा एक मोठे पैलवान होते आणि आहारशास्त्रातले पीएचडी झाले का त्यांच्याकडे आहाराबाबतीत दादोमा चौगुले असतील, त्यांच्या एवढं आहारातलं कोणाला माहित नव्हते. कुठल्याही त्यावेळेच्या पण डॉक्टरांना माहित नसेल आणि आजच्या पण नसेल. एवढे मोठे पैलवान आपल्या महाराष्ट्रात झाले, खुराक खाऊन झाले. माझं सर्वांना मत आहे की तुम्ही काय करता, हे करता निगेटिव्हिटी पसरवण्यापेक्षा तुम्ही सर्वांनी मिळून चांगला खुराक खाल्ला. महाबलींशी मराठी अधिवेशनाच्या वेळेस आम्ही भेटलो, सातारमध्ये आलते, तेव्हा त्यांना खुराक विचारला. खुराक विचारल्यानंतर ते म्हणले पैलवानकीच्या काळात मी 8 लिटर दूध प्यायचो, शाकाहारी आहे ते, पण 8 लिटर दूध प्यायचो. आता एवढ्या वयात ते 5 लिटर दूध पितात. दिल्लीवाले पितात. मग मला काय आताच्या आपल्या पैलवानांना म्हणायचं सांगायचं आहे की तुम्ही जर मनापासून खुराक खावा. आपला जो नॅचरली खुराक आहे, जो ह्या हिंद केसरीनं खाल्ला, ते हिंद केसरी झाले तर तुम्ही पण होऊ शकता. काय म्हणजे मोठे पैलवान होता, हिंद केसरी होचाल न होचाल पण मोठे पैलवान होचाल. तर नॅचरली जो खुराक आहे तो खावा, मनापासून मेहनत करा. निश्चित काळ तुमचा आहे आणि हे जेवढा काळ टिकून राहणारा काळ कशात नाही. त्यावेळेस पण जुने पैलवान बघा तुम्ही कितीतरी वर्षापासून आहेत की ते आज पण तशाच तब्येती आहेत. त्यांना काही बॉडी बिल्डर फुगवलेली तब्येत नाही, त्याच तब्येती टिकून राहिली. त्या तीच माणसं आज 100 वर्ष आयुष्य काढतात. तर तुम्ही काहीतरी एक घाईघाईत निर्णय घेऊन फास्ट काहीतरी बनायला जाताय आणि तुमच्या आयुष्याचा शेवट करू नका, अंत करू नका. माझं सर्व पैलवानांना एकच सांगणं आहे की तुम्ही चांगला खुराक खावा, चांगली मेहनत करा. तुम्हाला कोणही तोड असू शकत नाही. तुम्ही चांगले पैलवान बनू शकता. सरांच्या माध्यमातून मी तुम्हाला तेच सांगेन की तुम्ही कशाच्या आहारी न जाता आपल्या क्षेत्राची आपण बदनामी करू नये, परंतु तुम्ही खुराकाकडे वळा, मनापासून मेहनत करा, मनापासून लढत करा. जे पैलवान इतके मोठे झालेत ते पैलवान सर्व खुराकाने झालेले आहेत. त्यातले कोणही काही करत नव्हते. त्यामुळं मग ते इतके पैलवान झाले होते तर तुम्ही पण होऊ शकता. आणि दीर्घकाळ हे शॉर्ट पिरियड काढू नका. 2-3 वर्षासाठी तुम्ही काहीतरी चुकीचा मार्ग शो करताय. त्याच्यापेक्षा तुम्ही प्रामाणिकपणाने खुराक खावा, मेहनत करा, वस्तादांचा ऐका, वस्तादांच्या पायात तुमची नजर पाहिजे, आदर करा त्यांचा. गुरुवर्याविषयी खूप मान सन्मान ठेवा, कारण गुरु आहे तर आपण आहे. गुरु एवढं आपल्या आई वडील सुद्धा प्रेम करत नाहीत, म्हणून तुम्ही गुरूंना हे करा. आणि सर्व पैलवानांना एकच संदेश, तुम्ही मनापासून केला तर तुम्हाला निश्चित भविष्य काळ खूप उज्ज्वल आहे. फक्त तुम्ही जरी मोठा नाही पैलवान झाला, छोटा पैलवान झाला तरी तुम्ही घरी तुमच्या व्यवस्थित जाऊ शकता, तुमच्या फॅमिलीत राहू शकता. तर तुम्ही काहीतरी चुकीचा मार्ग जीवाशी धोका करून घेऊ नका. खुराक खाऊन जे काय होईल जोड मनापासून करा, ते आपण मनाने स्वीकारू. आणि जरी नाही झाला मोठा पैलवान तरी आपापल्या घरी जायला. प्रत्येक घरासाठी तुम्ही खूप महत्वपूर्ण आहे. आई वडिलांसाठी तुम्ही त्यांच्या काळजाचा तुकडा असता, तर त्या काळजाच्या तुकड्याला जर चुकीच्या मार्गाचा वापर करून जर काळजाचा तुकडा जर त्यांच्यापाशी नाही गेला तर त्या आई वडिलांचं जीवन मरणासन्न होतं. तर त्या आई वडिलांसाठी तरी तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि चुकीचा मार्ग वापरू नका. तुम्ही खुराक खावा, जे काय जोड होईल ती आपली मनाने स्वीकारा आणि तेवढेच पैलवान बनवू द्या. काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. फक्त तुम्ही आई वडिलात आपल्या कुटुंबात जावा, चांगली व्यक्ती म्हणून. तालीम संघात आपण काय शिकवतो, आपलं वस्ता शिकवतो, चांगली व्यक्ती व्हा, चांगली व्यक्ती म्हणून समाजात वावरा. तुम्ही तुमच्याकडे एक आदराचं स्थान असतं. सगळं तुमच्याकडे समाज एक चांगला पैलवान आणि तुमच्यापासून 10 जण प्रेरणा घेणार असतात. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी चांगलं व्हा. तुम्हाला खूप मोठा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, हेच मी संदेश देईल. आणि प्रेक्षकांसाठी कुस्ती हा खेळ कमीत कमी समजण्यासाठी 10 वर्षे श्रीगणेश करण्यासाठी लागतो. तर चांगले पैलवान बनण्यासाठी एक तप करायला लागतं. 12-12 वर्षे गाठल्यानंतर कुस्तीत कळते. तर ही शॉर्ट टर्म पिरियड नाही, हा दीर्घकाळाचा प्रोग्राम आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पण तुम्ही हे करू नका. त्यांना एक 8-10 वर्षे मन मोकळेपणाने मेहनत करू द्या. त्या पिरियड मध्ये ते पैलवान बनतील, तुम्हाला पण तुमचं नाव करतील
आणि बाकीचं मला म्हणायचं नाही की जोड बारीक होईल मोठी होईल ह्याच्यापेक्षा तुमचा पैलवान हा आदर्श व्यक्ती म्हणून आयुष्यभर जीवन जगेल. त्यासाठी त्याच्यावर दडपण न आणता तुमच्या सहकार्याने आणि मुलाच्या मेहनतीनं तुमचं नाव उज्ज्वल करेल तो. आणि सर्वांनी खुराक खावा, चांगलं आरोग्य सांभाळा आणि निरोगी पिढी आपली देशाची पैलवानामधूनच घडू शकते. पैलवान हा निर्व्यसनी असतो. 99% हा आमचा पैलवान निर्व्यसनी असतो. तर सर्वांनी पैलवानाकडे पाहून चांगले खावा, मोजकेच खावा आणि निर्व्यसनी राहा आणि आपला देश बलवान करा, हाच मी संदेश देईन. नक्कीच मंडळी, खूप चांगल्या पद्धतीनं मुलाखत झालेली आहे आणि उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ यांची मुलाखत घेतलो आणि मला स्वतःला भाग्यशाली समजतो की मोठ्या पलवानासोबत मुलाखत घेण्याचा योग आला. तर व्हिडिओला याच ठिकाणी विराम देतो. धन्यवाद.